असं म्हणतात की बदल घडवण्यासाठी सर्वात महत्वाच्या गोष्टी म्हणजे इच्छा आणि नेतृत्व. जेव्हा काहीतरी करण्याची जिद्द आणि योग्य नेतृत्व एकत्र येतं, तेव्हा साधं सुधं गाव सुद्धा संपूर्ण देशासाठी एक आदर्श गाव बनते. तर चला, आपण चलूया छत्रपती संभाजीनगर येथील पाटोदा गावाला आणि भेटूया आदर्श सरपंच माननीय भास्कर पेरे पाटील यांना. वेलकम टू आवर चॅनल रिअल पीपल रिअल अचीवमेंट. नमस्कार सर. आता तुमचं इंट्रोडक्शन देणं म्हणजे सूर्याला दिवा दाखवण्यासारखं आहे. तरी आपल्या श्रोत्यांसाठी आपल्या बरोबर आहेत आज आदर्श गाव पाटोदा यांचेच आदर्श सरपंच माननीय श्री भास्कर पेरे पाटील. नमस्कार सर. नमस्ते. नमस्ते. नमस्कार. सो सर, मी तुमचं गाव पाहिलं आणि खूप सारं ट्रान्सफॉर्मेशन पाहिलं त्याच्यामधली. तर त्याची जर्नी काय होती, तुमचं लहानपण कसं होतं आणि पाटोदा आधी अगोदर कसं होतं? सर्वप्रथम तुमचं हे रिअल पीपल रिअल अचीवमेंट चॅनल मध्ये तुम्ही आलात, आमचं गाव बघितलं, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. थँक्यू. पूर्वीचं गावकडे जसे होते चौकडच सगळ्या महाराष्ट्रात देशात त्याच पद्धतीचं गाव, राहणं साधं आणि घाणीचं साम्राज्य. ते काय लोक मुद्दाम करत होते असंही नाही, पण त्यावेळेस या गोष्टी माहिती नव्हत्या लोकाला आणि सुविधा पण नव्हत्या, किंवा असं आपण राहू शकतो किंवा असं केलं पाहिजे हे लोकाला जाणीव पण नव्हती. त्याच्यामुळे जे खेडे इतर होते तसेच आमचंही एक खेडं होतं त्यातलं त्यात. आणि आज जर ती आठवण काढली तर म्हणजे असं विश्वासही बसत नाही की असं गाव आपलं होतं. आता जर कोणाला सांगितलं ना असं असं होतं तर कोणी मानणार पण नाही. ते आत्ताचे मुलं मुली काही बा असं होऊ शकतं. आत्ता जे तुम्ही आमचे ग्रामपंचायत ऑफिस, हे मारुती मंदिर बघितलं, ही जागा बघितली, इथे लोक संडासला बसायचे शौचालयाला. हो. इथे दारूच्या भट्ट्या होत्या, इथे मटणाची दुकानं. तो काळ वेगळा होता. आपण त्यांना नाव ठेवत नाही, पण तो काळच तसा होता. त्यांना त्याच्यातच आनंद होता. असे शाळा नाही, एक शाळेत सगळे वर्ग भरायचे, रस्त्याला फुपाटा सगळा, माती, चिखल, गंदगी, पाणी चांगलं नाही. 2500 टीडीएसचं पाणी आमचे लोक पित होते तेव्हा. 2500 टीडीएस, जे की माणसाला जास्तीत जास्त 150 पाहिजे. इतकी वाईट परिस्थिती होती त्यावेळेस. मग तुमचं बालपण इथेच. इथे अर्ध गेलं, काही मामाकडे गेलं. आणि आमचे भाऊ शिक्षक होते मोठे, काही 2-4 वर्ष त्यांच्या बरोबर शाळेत गेल्यामुळं इतर ठिकाणी तिकडे पण गेलं. आणि तिकडे शाळेत गेलो म्हणून शाळेत गेलो, नाही तर कदाचित गेलो बी नसतो इकडे. मग तुम्हाला जेव्हा इथे तुम्ही आलात, तुम्ही जे शिक्षण घेतलं मामाकडे आणि नंतर तुम्ही जेव्हा इकडे आलात, तर तुम्हाला का असं वाटलं किंवा कुठून ती प्रेरणा मिळाली की काहीतरी केलं पाहिजे गावासाठी? नाही, त्यावेळेसची घटना नाही ही. हे 1980 ला लग्न झाल्यानंतर आम्ही वेगळे झाले भाऊ, आणि मग थोडी जिम्मेदारी पडली स्वतःवर. त्यावेळेस पैसा हा विषय नव्हता, उत्पन्न काही नाही. मग मी कामाला जायचो बजाज कंपनीमध्ये एका कंत्राटदाराकडे. 6-7 वर्ष तिथे काम केलं. मग कसं तरी आपलं 500 रुपये महिना मिळायचा त्यावेळेस, त्यावर भागायचं. मग तिथेच मला एका औरंगाबादला हॉटेल आहे मंजेरी, एसटी स्टँडला, तिथले मालक आले, भेटले आणि ते मला त्या हॉटेलमध्ये कामाला घेऊन गेले बळजबरी. तसा शहराचा हॉटेलचा माझा काही संबंध नाही. शिक्षण नसल्यामुळे, जेमतेम असल्यामुळे मला तो विषय माझा नव्हता. पण त्यांना कुठून तरी माहिती मिळाली की हा माणूस तुमच्या कामाचा आहे. त्यांनी नवीन हॉटेल ओपनिंग केलं आणि ते मला घेऊन गेले. आणि मग योगायोगाने मला तिकडे 7 वर्ष काम करायची संधी मिळाली, 87 ते 94. आणि 94 ला ते आमचे मालक, मग ते कावतकर म्हणून होते, मुंबईचे सचिव होते, ते वारले.
मग ते हॉटेल सोडून दिलं आणि इकडे ग्रामपंचायत नव्हती गावामध्ये. ओके. आधी मग 5 गावं मिळून ग्रामपंचायत होती, ग्रामपंचायत, ग्रुप. ग्रुप ग्रामपंचायत होती. आणि माझ्या गावाला मंदिर पण नव्हतं. मग ते मंदिर, उघडी मूर्ती असल्यावर मी कधी जायचो पाय पडायला. मला असं वाटलं गावात मंदिर पाहिजे छान. आता जे मंदिर आहे हे मंदिर त्यावेळेस बांधलं मी आणि असंच बाहेरून लोकांकडून ओळखीने पैसा जमा करून ते मंदिराचं काम केलं. मंदिर सुंदर झालं. मग गावातल्या लोकाला असं हे वाटलं की अरे वा, इतकं छान मंदिर आपल्या गावाला मिळालं. कुणाला तकलीफ पण झाली नाही, कुणाला आर्थिक बोजा पण पडला नाही. ही 94ची घटना. आणि 94ला मंदिर बांधलं आणि योगायोग असा आमच्या ग्रामपंचायती 94ला विभक्त झाले. अच्छा. मग आम्ही स्वतंत्र झालो. मग गावातल्या काही आमच्या सहकारी मित्र, काही लोकाला असं वाटलं की हा माणूस गावासाठी काहीतरी करतो मंदिर बांधल्यामुळं, मग यालाच ग्रामपंचायत मध्ये उभं करा म्हणून मला उभं केलं. वास्तविक याचा ना आमच्या ग्रामपंचायतचा, माझ्या घराचा, राजकारणाचा दुरान्वये काही संबंध नव्हता. काहीच नाही. काहीच नाही. पण माझा एक स्वभाव आहे, कोणतंही काम करायचं तर मन लावून करायचं, त्याचा अभ्यास करायचा, नफा तोटा पाहायचा, चांगलं वाईट पाहायचं, अभ्यास करायचा, तो माझा स्वभाव. मग ग्रामपंचायत मध्ये आलो तर त्याचा अभ्यास केला आणि त्याचं काम केलं आणि सुरुवात झाली. असं काही मुद्दाम मी प्लॅनिंग केलं, काय डेव्हलपमेंट केलं, आपल्याला असं करायचं, असं काही नव्हतं. मग तुम्ही जेव्हा आलात आणि तुम्ही निवडून आलात, मग तेव्हा तुमचे अपोनंट पण असतीलच, होतेच, विरोधी पक्ष वगैरे असतच. पण तरीही तुम्ही विचार काहीतरी वेगळा केलात आणि तुम्ही तुमच्या गावासाठी काहीतरी करावं ह्याचा तुम्ही विचार करून ह्या सगळ्या गोष्टी नाही, केल्या. सगळ्यात पहिली गोष्ट काय झालं, गावाने, आमच्या इथल्या लोकांनी मतदान एवढं भरभरून केलं की ज्याला आपण पॅनल म्हणतो, किंवा 7 लोक आपले, किंवा 5 लोक आपले, किंवा 9 लोक आपले, 11, ते सगळेचे सगळे निवडून द्यायचे. आणि निवडून देताना माझ्या अंदाजाने महिलांनी जास्त विचार करून मतदान केलं त्या काळामध्ये. आणि जास्त विरोधाचा काही संबंध नाही. आणि आपण जो विरोध म्हणतो किंवा विरोधी म्हणतो, हा मला असं वाटतं ना करते लोकांनी काढलेला शब्द आहे. नाही तर विरोधाचा काय संबंध येतो? सत्ता असते. आता बघा, मोदी साहेबांनी एका रात्रीत तुमच्या खिशातली 2000ची नोट बंद केली. मग भारतात विरोध नव्हता का? होता. पण काय झालं का? काय झालं नाही. सत्ता असते. मग लोकांनी तुमच्या हातात एकदा सत्ता दिल्यावर तुम्ही विरोध हे म्हणण्याला काही अर्थ नाही. म्हणजे विरोधाच्या नावाखाली तुम्ही पळपुटेपणा करता असं मला म्हणायचंय. नाही ते विरोधाचा वास्तविक काही संबंध नाही. सत्ता आहे, तुमच्या हातात दिली, तुम्ही काम करा, तुम्ही निर्णय घ्या, संपलं. मग जेव्हा तुम्ही सरपंच म्हणून निवडून आलात 2000 साली, 94 साली, ओके, मग आता तुम्ही जेव्हा सरपंच म्हणून निवडून आलात त्याच्यानंतर तुम्ही काय पहिलं काम केलं? नाही, त्यावेळेस काय 94ला निवडून आलो, पण 94ला सरपंच नव्हतो मी, सदस्य होतो. सदस्य. आणि त्यावेळची परिस्थिती एवढी वाईट होती, पैसाच नव्हता ग्रामपंचायत जवळ. आमच्या खात्यामध्ये 70 रुपये होते फक्त पंचायतच्या. आणि त्यावेळेस शासन पैसा देत नव्हतं. आणि मलाही काही ज्ञान नव्हतं पंचायतचं, की काय बाबा कोणाकडे जायचं, पैसा कसा आणायचा, काय योजना, काही माहित नव्हतं. मग 2-3 वर्ष माझे पण असेच गेले, अभ्यासात, माहिती त्याचे. मग नंतर मी काही लोकांना सांगितलं की बाबा हे नुसतं सदस्य असून उपयोग नाही आणि पैसा असल्याशिवाय काही होणार नाही. बरोबर. याला जर काही चांगलं करायचं असलं तर मी स्वतः सरपंच पाहिजे आणि तुम्हाला पैसा द्यावा लागेल ग्रामपंचायतला, गावाने, टॅक्सच्या रूपाने, तरच हे शक्य आहे. मग आमचे काही जोडीदार होते, ते म्हणे कुणी अडवलं तुला, तू सरपंच पण हो, आमच्याकडून पैसा पण घे, पण काय चांगलं करायचं करा. आणि मग 2000ला मी सरपंच झालो. 2000. आणि मग मी टॅक्स लोकांकडून घ्यायचं ठरवलं.
पण माझ्या डोक्यात एक आलं की बाबा विनाकारण लोक टॅक्स कसे देणार, त्यांना आपण काय देऊ शकतो. बरोबर. मग काहीतरी आपण केल्याशिवाय मग कंपनी काय ज्या पद्धतीचं काम करते की बाबा तुम्ही 4 साबण घेतला तर 1 साबण तुम्हाला फ्री देऊ, कंपनी काही तोट्यात जात नाही. पण ती फ्रीची जी ऑफर असते ती कुटुंबाला, महिलाला आकर्षित करते आणि त्या 4 साबण ते घेते. त्याच पद्धतीचं 2000ला मी पिठाची गिरणी टाकली. गावाला काय गरज आहे आणि माझ्याकडे काय करता येईल. मी तर काही साबण किंवा कोणतं कंपनी माझ्याकडे नव्हते प्रॉडक्ट. मग प्रत्येक घरी प्रत्येक जातीच्या माणसाला, प्रत्येक कुटुंबाला लागणारी वस्तू काय, पीठ. म्हणजे त्याचा जातीचा विषय नाही, पक्षाचा विषय नाही, आणि विशेष करून हे महिलाच्या आवडीचा विषय आहे. त्या काळात पण 1000 रुपये सहज वर्षाला दळायला लागायचे आणि 1000 रुपये टॅक्स, 500 रुपये टॅक्स होता. मग मी 1000 केला आणि मग मी असा विचार केला की 1000 रुपये टॅक्स भरल्यावर जर हिचे 1000 रुपये दळण्याचे वाचणार असेल तर महिला ही आपल्याला टॅक्स देईन आणि वर्षाला मला खर्च किती येईल त्या गिरणीचा त्याचाही अंदाज काढला, नफा तोटा. आणि ते गणित मला 100% यशस्वी वाटलं आणि मी गिरणी टाकली आणि 100% सक्सेस झाले. महिलांनी त्याला एवढं उचलून धरलं, पटपट टॅक्स भरला आणि माझ्याकडे ते पैशाचं चक्र सुरू झालं एक एक. मग दरवर्षी आम्ही काही ना काही 200-500 रुपये टॅक्स वाढत गेलो आणि दरवर्षी लोकाला काहीतरी नवीन सुविधा ऍड करत गेलो. मग त्यामध्ये आरोचं पाणी असेल, गरम पाणी असेल किंवा इतर ज्या काही सुविधा आहे खूप, या सगळ्या दरवर्षी वाढत गेलो. आजच्या घडीला आमचा टॅक्स 5000 रुपये आहे. 40 लाख रुपये आजचा टॅक्स जमा होतो आमचा 800 कुटुंबात. साधारण वर्षाचा 32 लाख आमचा खर्च आहे, 8 लाख आमच्या पंचायतला नफा आहे. आणि आता 14 वित्त आयोग, 15 वित्त आयोगाच्या निमित्तानं शासन खूप पैसा देतं. 1000 लोकसंख्येला 10 लाख रुपये देतं आता. म्हणजे माझी 4000 लोकसंख्या आहे, ते 40 लाख सरकार मला देतंय. माझे 40 लाख आणि ते 40 लाख असे आता दरवर्षी 80 लाख येते. त्याच्यामुळं आता आर्थिक प्रश्न हा राहिला नाही आणि जवळजवळ 4-5 कोटीच्या पुढे मला पुरस्कार पण मिळाले. त्या काळात RR आबांनी चालू केलेलं अभियान होतं संत गाडगे बाबा अभियान. आम्ही त्याच्यात भाग घेतला आणि त्या अभियानाची खासियत अशी आहे, गावाला काही प्रश्न दिले जाते कामाच्या स्वरूपात की तुम्ही हे जर काम केलं तर तुम्हाला 10 मार्क, शौचालय बांधले 30 मार्क, चांगलं पाणी दिलं 10 मार्क, असं करून जर तुमचा नंबर आला तर तुम्हाला पुरस्कार आणि एवढं बक्षीस. म्हणजे दुहेरी फायदा आहे. त्या निमित्तानं त्या गावचं काम पण होतं आणि तुम्हाला पुरस्कार पण होतो. मग तालुका, जिल्हा, विभाग करत पातळ्या ओलांडीत मी 2 वर्षात राज्यात माझे गाव प्रथम आलं. अरे वा. आणि मग ते लोकाला माहीत झालं, सरकारला माहीत झालं आणि गाव हागणदारी मुक्त झाल्यामुळे आम्हाला निर्मल ग्राम पुरस्कार मिळाला, जे की अब्दुल कलाम साहेबांच्या हस्ते त्यावेळेचे राष्ट्रपती आम्हाला मिळाला. मग ऑटोमॅटिकच माणसाला स्फूर्ती मिळते, चांगलं बाबा नाव होतं. मग एक एक काम आम्ही असं करत गेलो. म्हणजे तुम्हाला ही जी प्रेरणा आहे ती तुम्ही स्वतः शिक्षण घेतलं स्वतःच आणि तुम्ही ते इथे अंमलबजावणी केली. बरोबर. तुमच्याकडे ते पाण्याबद्दलचं पण काही वेगळी अशी संकल्पना आहे, RO आहे, गरम पाणी आहे. ह्याच्यात काय झालं मॅडम, मला भ्रमंतीचं नाद आहे, पर्यटन. मी आपल्या भारत देशात 3 राऊंड माझे झाले असेल, सगळ्या राजधान्या, सगळ्या देशातल्या. काय म्हणता? दुसरी गोष्ट, मी बाहेर कंट्री जवळजवळ आतापर्यंत 22 देशात गेलो. अच्छा. मग मी जग पाहिलं, कुठे काय आहे, कुठे काय आहे, कुठे कसं आहे, कुठे कसं आहे. म्हणजे मोदींनंतर तुमचाच नंबर आहे वाटतं जास्त जग नाही. पण कुठे काहीतरी पाहिल्यामुळं काय वाटतं की आपल्या इथे असं का नसू नये किंवा आपल्याला हे का करता येईल का, आपल्याला करता येईल का, असं म्हणते. माणसाचा स्वभाव जळपा असतो, पण तो जळपेपणा आपण चांगल्यासाठी जर घेतला तर तो गावाचा फायदाच आहे. तुम्ही जसं मगाशी बोलला की तुम्ही सेन्सरचे डोअर कसं लावलं,
पाहिलं नाही जगात. अरे असं पण दरवाजा असू शकतो आणि किती चांगलं आहे. त्याला ढकलायचं नाही, त्याला लोटायचं नाही, त्याचा आवाज येत नाही. तुम्ही गेले उघडतो, तुम्ही गेले बंद होतो. मग आपल्या ऑफिसला जर असं असलं तर काय बिघडेल. अशा कल्पनेतून आम्ही काम करत गेलो. पाण्याचं पण तसंच आहे. त्याला सेन्सर बसवले, आरोचं पाणी केलं, फिल्टर पाणी. आणि त्यावेळेस माझं पाणी इतकं खराब होतं, कमीत कमी रोज 10 ते 15 महिला पोटाच्या आजाराने दवाखान्यात जायच्या. कमीत कमी 10-15. 94ला माझ्या इथे खाजगी 2 दवाखाने झाले होते, खाजगी. आता एक पण नाही. म्हणजे 30 वर्षानंतर डॉक्टरची वाढ नाही झाली माझ्या इथे. ते दोन्ही डॉक्टर पळून गेले. कारण आजारीच कोण नाही. हा, तसं तुम्ही डॉक्टर आहे म्हणून मला डॉक्टरचा लय राग आहे की डॉक्टर हा असावं ही गोष्ट वेगळी, पण दवाखाना असणं ही काही भूषणाची गोष्ट नाही. म्हणजे तुमची स्वच्छता, खाणं पिणं चांगलं नाही म्हणून डॉक्टर जास्त तुम्हाला लागते असं त्याचं. डॉक्टर असायला पाहिजे तो भाग वेगळा आहे. पण काही लोक सांगते आमच्या इथं 5 दवाखाने 6 दवाखाने, ही काही भूषणाची गोष्ट नाही माझ्या नजरेने तरी. दवाखान्याची काही गरज नाही. 2500 TDSचं पाणी होतं, जे की माणसाला 150 TDS पाहिजे. एवढं घाण पाणी लोक प्यायचे, महिला आजारी पडायच्या. मग चांगलं पाणी हा सगळ्यात महत्वाचा विषय. साधारण रोज सरासरी 4 ते 5 लिटर एका माणसाच्या पोटात पाणी जातं. जेवण कसाही माणूस असला तर 1 किलोच्या वर नाही खाऊ शकत, आणि पाणी 5 लिटर. म्हणजे सगळ्यात जास्त आजार कशाने होत असेल डॉक्टरचा तुम्ही विचार जर केला तर पाण्याने होतो. मग आपण जर आपल्या गावाला चांगलं पाणी देऊ शकत नसेल तर ग्रामपंचायत आणि सरपंच पद काय कामाचं. तो विचार करून आम्ही चांगलं पाणी फिल्टर देण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस प्लांट टाकायचं म्हणजे पैसा उभा करायला 5 लाख रुपये त्यावेळेस आणायचे म्हणजे लय अवघड गोष्टी होती. पण आम्ही तो पैसा उभा केला, प्लांट आणला, नांदेडहून आणला. आरोचा प्लांट त्यावेळेस नांदेडहून आणला. आणि कधी कुठल्या सालची गोष्ट आहे? हे 2007च्या आसपासचे असेल. आणि लोकाला द्यायचं कसं बा, हे वाद होईल. काही लोकांनी सिस्टम होती 5 रुपये टाकून 10 लिटर घ्यावं असे, पण पैसे टाकून घेणं मला आवडलं नाही. कारण पैसा टाकायचा, त्याने 5 रुपये रोज कुठून आणायचे, संध्याकाळी ते पेटीतले पैसे कुणी जमा करायचे, मग त्याच्यातले अर्धे शिपाई घेईन, अर्धे सरपंच घेईन, खाली काय उरण. मग ही सिस्टम मला काय पटली नाही. मग त्या प्लांटवाल्यालाच म्हणलं मी, याला दुसरा काय पर्याय. तर म्हणे याला सेन्सरचा एक पर्याय आहे, पण तुम्हाला आणखीन 1 लाख रुपये खर्च येईल. मी म्हणलं येऊ आला तर, पण मला तेच दे. आणि मग आम्ही सेन्सरचा प्लांट घेतला, कार्ड बनवून दिले त्याने, आणि प्रत्येक टॅक्स भरणाऱ्याला ते कार्ड दिलं. आणि रोज साधारण एका दिवसाला 20 लिटर पाणी त्याला देता येईल अशी व्यवस्था केली. आणि तेही मोफत, टॅक्स भरणाऱ्याला 1 रुपया लागत नाही. आणि मग महिला पुरुष कुणीही ते 20 लिटर कधीही घेऊन जाऊ शकतं. 24 तास पाणी अवलंबून असतं ते. आणि ते पण तुम्ही म्हटलात की ते थंड पण असतं. नुसतं आरो नसून थंड पाणी. म्हणजे आता गरमीच्या सीझन मध्ये तर एकदम कोल्ड, एकदम चिल्ड असतं. फ्रीज मध्ये ठेवायची त्याला गरज नाही. आणि 10-10 लिटर देतो आम्ही 2 वेळेस देतो. म्हणजे त्याला व्यवस्थाच तशी आहे. तुम्ही एकदा 20 न्या किंवा 2दा 10 न्या. पण 2दा 10 नेल्यामुळे काय होतं, त्याला ओझं पण त्या मुलाला किंवा बाईला न्यायला सोपं जातं. आणि हे 10 संपल्यावर पुन्हा 10 नेलं म्हणजे पुन्हा थंड मिळते त्याला. हा पण त्याच्यातला एक फायदा त्याला होऊ शकतो. म्हणजे प्रत्येक घराला एक कार्ड दिलं जातं, जे ते सेन्सर आहे तिकडे ते लावतात, त्याच्यातनं 10 लिटर पाणी बाहेर येतं. आणि मी हे प्रत्यक्ष पाहिलं. आणि त्याच्यातनं थंड छान पाणी आपण प्यायचं, म्हणजे रेडीमेड अवेलेबल. आणि पीठ सुद्धा आपल्याला दळून फ्री मध्ये वर्षभर किती करा, लग्न करा, साखरपुडे करा, काही कार्यक्रम करा, किंवा जनावरांसाठी काही भरडा केला तरीही तुम्हाला वर्षभर तिथे मोफत मिळतात. गिरणी पण फ्री आहे. सो तुम्ही हे आता पाण्याबद्दल जे सांगितलं, आरोचं पाणी, पण मी बघितलं तिथे 4 वेगवेगळ्या पाण्याच्या सोयी आहेत. असं म्हणजे गरम पाण्याचा नळ मी बघितला, तसं 4 प्रकारचे पाणी येतात असं मला कळलं. 4 पाणी म्हणजे कसं, एक आमच्या जमिनीतलं पाणी जे धुण्या भांड्यासाठी तुम्हाला वापरलं जातं. ओके.
एक फिल्टर केलेलं पाणी आहे, एक सकाळी गावासाठी सोलरवर गरम पाणी दिलं जातं आंघोळीला, आणि आणखी एक पाणी जे आहे ते आम्ही जायकवाडी धरणातून MIDC न आणलेलं पाणी. अच्छा. ते आम्ही त्यांच्याकडून घेतलेलं आहे. ज्या वेळेस आमच्याकडे आरोचा प्लॅन नव्हता, लोकाला शुद्ध पाणी ते द्यायला पाहिजे, आमच्याकडे शुद्ध पाणी द्यायची काही व्यवस्था नव्हती, कॅपॅसिटी पण नव्हती. मग MIDC इकडे वाळूजला जर चांगलं पाणी मिळू शकतं बजाजनगर लोकाला, तर आपल्याला का नको दे? मग आम्ही त्या ऑफिसला जाऊन विचारणा केली की त्यातलं काही पाणी आम्हाला, आम्ही पाईपलाईन करून घेतो, तुम्ही द्या. ते बोलले आमचे पाणी विकत असतं आणि आम्ही खेड्याला देत नाही, आमचा तुमच्याशी काही संबंध येत नाही, आम्ही आमच्या कस्टमर जे MIDC जागा घेतलेली. मग त्याला बरेच दिवस लागले, अर्ज फाटे करून, अप्लिकेशन देऊन, पुन्हा मुंबईच्या ऑफिस पर्यंत जाऊन, मग त्या अधिकाऱ्याशी बोलून, कारण MIDCची ती पाईपलाईन टाकताना MIDCला आमच्या लोकांनी जागा दिल्या होत्या. अच्छा, आपल्या इकडच्याच लोकांच्या जागेतून पाईपलाईन गेलेली होती आमच्या गावाजवळून. बरोबर. मग मी त्यांच्या लक्षात आणून दिलं की बाबा तुम्ही जी पाईपलाईन नेली ती आमच्या जागेतून नेली, मग आमची जागा का घेतली तुम्ही, तुमची पाईपलाईन वरून का नाही केली? तर ते अधिकारी बोलले की पण आम्ही तुमच्या जागेचे पैसे दिले, फुकट नाही घेतला. मग आम्ही तेच सांगितलं, म्हणलं तुमच्या पाण्याचे आम्ही पैसे देतो, फुकट थोडी मागतो. मग त्यांनी राईट आहे म्हणला आणि आम्हाला परमिशन दिलं आणि आम्ही ते पाणी घेतलं. पण त्यांचं पाण्याला मीटर आहे, आम्ही लोकांना इकडे मीटरला बसवायला लावले, जिकडून तिकडून जेवढे घेईन तिकडे तुम्ही या मीटर भावाने, आम्ही वाजवीपेक्षा जास्त पैसे लावले. MIDC आम्हाला 5 रुपयात 1000 लिटर द्यायची. अच्छा. आम्ही लोकांना 10 रुपयात 1000 लिटर द्यायचो, म्हणजे आमचा इतर खर्च पण निघायचा. अशा पद्धतीचं ते चौथं पाणी आम्ही आणलेलं आहे आणि ते आज पण चालू आहे. आणि त्याला फोर्स एवढा आहे, ते 3ऱ्या मजल्यावर बगर मोटरचं जाते आणि 24 तास असते. माझ्या अंदाजाने आमच्या इथलं कोणतंही 4ही क्वालिटीचं पाणी 20 वर्ष झाले 1 मिनिट बंद नाही, 1 मिनिट बंद नाही. तुम्ही गावात कोणालाही विचारू शकता, तुम्ही प्रत्यक्ष 20 वर्षात मला आठवत नाही की माझे लोक म्हणले आज आम्हाला पाणी नाही, असं होऊ शकत. आणि तसंही माझं मत असं आहे, आपल्या पृथ्वीवर 3 हिस्सानं पाणी आहे, 1 हिस्सानं जमीन आहे. 3 हिस्सानं जर पाणी असेल तर पाणी कमी कसं पडतं मला हेच कळत नाही. याचा अर्थ आपलं नियोजन चुकलेलं आहे. असं आहे, 1 हिस्सानी जमीन 3 हिस्सानी पाणी असताना एखाद्या गावाला पाणी कसं काय कमी पडू शकतं, मला एक विचार करायचाच प्रश्न आहे. मी दुबईला गेलो होतो एकदा, 7-8 दिवस होते. त्या दुबईमध्ये पाऊसच पडत नाही. हो, पालवंटच ना ते. पण तिथे पण 24 घंटे पाणी आहे नळाला. जिथे लगेच पाऊस पडत नाही तिथे जर 24 घंटे पाणी मिळू शकतं, इकडे तर आपले गाव वाहून चालले पाण्यानं, पण गावाला पाणी मिळत नाही. याचा अर्थ आपलं नियोजन नाही. नियोजन हा अतिशय महत्वाचा विषय आहे. म्हणून महाराष्ट्रातल्या इतर संस्थेने, ग्रामपंचायतीने नियोजन केलं पाहिजे. नियोजनाशिवाय काहीही होणार नाही. इवन तुम्ही म्हटलात, पण ते जे तुम्ही म्हटलात की बाबा जी गिरणी आहे तिथं तुम्ही किती पण पीठ घेऊन जाऊ शकता, पण तसं नसून त्याला पण काहीतरी नियोजन ठेवलं. कसं आहे, आता खेड्यातले लोक आहे, अज्ञानी लोक आहे, काहीतरी उगं वाद घालायचं म्हणून घालायचा. आम्ही काय केलं सुरुवातीला, आता त्याची गरज पडत नाही, लोक हुशार झाले. आणि त्यावेळेस आम्ही काय सांगितलं, त्याला कार्ड बनवून दिलं की बाबा महिन्यातून तू 3 वेळेस दळून ने, म्हणजे 10 दिवसाला एकदा दळून नेलं, किती पण ने, 10 किती ने, पण 10 दिवसाला ने. 4थ्या वेळेस आला तर एखाद्या वेळेस तुझी चूक मान्य करून येता आम्ही करणार नाही, तर मग तो बार बार रोज 1 किलो घेऊन यायचा, 30 दिवस 30 किलो घेऊन यायचा, फुकट आहे म्हणून. त्याला वळण लागलं पाहिजे, उगाच जायचं तिथे त्रास द्यायचं असं होऊ नये म्हणून त्याला. आणि लग्न पण असलं तर आमच्या गावाला लागतं साधारण 3 ते 4 क्विंटल संपूर्ण गाव जेवायला. ती पण त्याला मर्यादा दिली की 4-5 क्विंटल पेक्षा लग्नाच्या वेळेस तू जास्त नेऊ नको. हे का केलं, शेवटी त्याने नेऊन काय तो विकणार नाही, पण लोकाला एक धाक असावं, एक वळण असावं, एक शिस्त असावं, वाद होऊ नये याच्यासाठी आम्ही काही नियम केलेले आहे. आता लोकच खुद स्वतः होऊन हुशार झाले, नियमाची गरज पडत नाही आता, असं झालं.
आणि मी ऐकलं की म्हणून तुम्ही कन्यादान म्हणून पाणी लग्नाला लागणार आणि पीठ हे तुमच्याकडून हो मोफत दिलंच जातं दिलंच ना, जातं. पर्यायाने ते आलंच आहे, ते अगदी बरोबर आहे. म्हणजे फार छान संकल्पना आहे ही कन्यादानाची. तर ही पण खूप छान आहे. आता तुम्ही म्हटलात सर पाणी आपल्या गावचं पाणी तुम्ही पुरवता म्हणजे कपडे धुवायला, भांडी जमिनीतलं घासायला, पाणी जे जमिनीतलं. बोर करून पण घेतलेलं आहे. मला आठवतंय तोपर्यंत काही वर्षांपूर्वी म्हणजे जेव्हा तुम्ही सरपंच नव्हतात तेव्हा इथे पाण्याची टंचाई होती. हा, मग त्याला टंचाई कसं पण होते म्हणजे पाणीच नव्हतं, आणि ड्रॉट जे एरिया पाणी होता. होतं ते पण खराब होतं. हा, मग ते टंचाई कसं तर होते. तुम्ही मग पुढे काय झालं, आमच्या गावचं नशीब बलवत्तर म्हणा काय, शहराचं सांडपाणी जे खाम नदी आमच्या जवळून जाते इथून, अर्थात ते पाणी थोडं खराब झालं, ही गोष्ट खरी. पण खाम नदी इथून जात असल्यामुळं आम्ही पहिलं लिफ्ट मी 94 ला केलं माझ्या तिकडे शेतामध्ये. खाम नदीचं पाणी शेतात उचललं आणि ओके. ही नदी 24 तास 12 महिने वाहते अच्छा. आणि त्यात शहराचं पाणी मिक्स झाल्यामुळे ती आटत नाही, तिला पाऊस कमी पडत. मग मी केलं, दुसऱ्याने केलं, ते पाणी शेतात नेलं. आज माझ्या अंदाजाने 3000 हाऊस पॉवरचे पंप त्या खाम नदीवर आम्ही बसवलेले आहे. आणि त्यावेळेस लोकांना मी प्रवृत्त केलं की तुम्ही ते पाणी उचला. लोकांना हिंमत होत नव्हती, पाईपलाईननं कसं पाणी जाईल आणि लोन कसं घ्यावं. 1 लाख लोन घ्यायचं, शेतकरी घाबरायचा. तुम्ही त्या बँकेवाल्याला पण सांगितलं, चांगले अधिकारी होते महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे, त्यांना बोलून यांना लोन द्यायला लावलं. शिंदे साहेब म्हणून एक अधिकारी फार छान होता. हा. मी या लोकांना लोन दिलं, यांच्या शेतात पाईपलाईन लिफ्ट केले. मग 3000 हाऊस पॉवरचं ज्यावेळेस इकडे जमिनीत पाणी पडलं, मग या जमिनीची पाणी पातळी ऑटोमॅटिक वाढली. हम्म. ते पाणी, हे पाणी आणि आणि झिरो जमीन प्लस. बागायत केलं करताना जमीन लेवल केली. आमची जमीन लेवल नव्हती पहिले, कशी खालवर होती. जवळजवळ 3200 एकर गावची जमीन आज एक लेवल आहे. किती? 3200, 3200 एकर जमीन आहे गावची. ती ती टोटल तुम्ही लेवल आहे. लेवल लेवल केली, केली, करून घेतली करून म्हणजे? घेतली. आणि त्याच्यामुळं काय झालं, पडणाऱ्या पावसाचं पाणी जागीच जिरलं. जमीन खालवर जर असली तर पाणी वाहून जाणार. वाहून जाणार. माझ्या इथली टोटल जमीन आज लेवल आहे. म्हणजे चांगला 300-400 मिलीमीटर पाऊस जरी पडला तरी पाणी बाहेर जात नाही, ते जाऊन जमिनीत. देत नाही. हा, ते जमिनीत मुरल्या जातं. जमीन हा. आणि जमिनीत मुरल्यामुळे जमिनीच्या पाणी पातळी वाढली. आज 40 फुटावर माझ्या इथे पाणी आहे जमिनीत. बाहेरचा जर अभ्यास केला तर 400 फुटापर्यंत पाणी लागत नाही आणि माझ्या इथे 40 फुटावर पाणी लागतं. असा त्याचा फायदा आम्हाला झालाय. म्हणजे फक्त लेवल करून आणि तिथे बांधावरती या गोष्टी पंप पाणी हे करून तुमचं म्हणणं आहे की तुमचं पाण्याची पातळी हा, वाढली. आणि दुसरी गोष्ट, इतर गावापेक्षा पावसाचं प्रमाण जास्त आहे माझ्या इथे. त्याचं कारण झाडं. झाडं भरपूर असल्यामुळे आजूबाजूच्या गावाला जेवढा पाऊस पडतो त्याच्यापेक्षा काही ना काही 10, 20, 25% माझ्या गावाला जास्त पडतो. हे आम्ही अनुभवतो. म्हणून जनतेला, लोकाला माझी मी रोज हात जोडून विनंती करतो की पाणी पाहिजे असेल तर तुम्ही झाडं लावा. देवाला पाणी घातल्याने पाऊस पडेल ही कल्पना आता सोडून द्या. देवाला पाणी घालायचे घाला, ते तुमच्या भावनेचा प्रश्न आहे, ते तुमच्या श्रद्धेचा प्रश्न आहे. देवाला आंघोळ घालायला आमची मना नाही, पण त्याने पाऊस पडणार नाही. तुम्हाला विज्ञानाची साथ घ्यावं लागेल. शास्त्रानं जे सांगितलं, आता तुकाराम महाराजांच्या गाथ्यात पण सांगितलं, वृक्षवल्ली आम्हा सोयरे. मग झाडाला सोयरे का म्हणले ते? आणि वृक्षाशिवाय हे काही खरं नाही. त्याने आम्ही वृक्ष लागवड केली. एवढे वृक्ष लागवड आहे. आज माझ्या अंदाजाने माझ्या गावामध्ये ग्रामपंचायतीने आतापर्यंत 15,000च्या आसपास झाडे लावलेली आहे. पूर्ण म्हणजे ह्या पूर्ण एरियामध्ये ग्रेन, पूर्ण 15,000 झाडं. त्यामध्ये जवळजवळ 4,000 झाडं तर नारळाचे. आता 50% झाडाला नारळाच्या आज नारळ लागतेत. म्हणजे 2-2.5 हजार झाडाला नारळ लागते. माझ्या अंदाजाने 2-2.5 लाख नारळ आज आम्हाला निघते. आणि लावले पंचायत ना, सरकारी जागेवर लावले.
पण पंचायत घेत नाही नारळ. पण अच्छा ज्यांच्या जागेच्या जवळ लावले तो त्यालाच खायची परवानगी दिली. अच्छा म्हणजे साधारण एका कुटुंबाला वर्षाला 100 नारळ मिळते असा आमचा अंदाज अंदाज आहे. आहे. जास्त असेल जास्त पण कमी नाही. मग हे पण त्याला फ्री मिळालं 100 नारळ फक्त त्या टॅक्सच्या पैशाने. त्या टॅक्सच्या बदल्यात. मग ते नारळ त्याला फुकट मिळत असल्यामुळं तो झाडाला जीव लावतो. नाहीतर लोक झाडं ठेवत नाही, पण हा त्याला आर्थिक फायदा पण त्याचा झाला. आणि पूर्वीच्या लोकात आणि आताच्या लोकात तरुण ही जमायला जाणीव झाली की झाडं हे अतिशय महत्वाचे. फळाचे झाड. आमच्या स्मशानभूमीमध्ये 125 जांभळचे झाड आहे. जांभूळ आज की 200 रुपये किलो ना जांभूळ आपल्याला मिळत नाही. आणि आमच्या इथे 100-200 क्विंटल जांभूळ त्या स्मशानभूमीत महिला पुरुषाला खायला मिळते. गावात सीताफळ लावले, पेरू लावला, आंबा लावला. फळाचे झाडं लावायला पाहिजे. विशेष करून महिलाला पूजासाठी, देवाच्या पूजेसाठी फुलं पाहिजे असतात. मी ह्या मताचा आहे. दुसऱ्याचे फुलं चोरून देवाची पूजा करण्यात काय मतलब आहे. मग आपल्या आपल्या दारी कुठेतरी फुल झाड आपण लावलं पाहिजे. महिलाला हे आम्ही फुलाचे रोप भेट दिल्यामुळे महिलांनी ते पण जतन केले. त्यामुळे गाव एक ग्रीन दिसते, ग्रीन. पण आता 15,000 झाडांपैकी तुम्ही मला 4,000 झाडांच सांगितलं नारळाची. पण बाकीची बस सीताफळ आहे, पेरू आहे, आंबा आहे, चिकू आहे, अशोका आहे, चिंचा आहेत, आंबे आहेत, जांभळी आहेत, वेगवेगळ्या लिंब आहे, पिंपळ आहे, वड आहेत, सगळ्या जाती. आपले देशी झाडं पण आहे. आणि कोणालाच बंधन नाही. नाही नाही नाही. जागे पाहून त्या जागेचा अंदाज काढून. काही जागा अशा असतात तिथे मोठं झाड येत नाही, लहान झाड येईल. आणि आमच्या तिकडे सुरुवातीला इकडे स्वाध्याय परिवार चालते. पांडुरंग शास्त्रीची जे संस्था आहे तो स्वाध्याय परिवार चालतो असल्यामुळं ते स्वाध्यायी लोकांना पण झाडं लावायचं, बालतरू लावायचं, त्यांना शिक्षण म्हणा किंवा त्यांच्यावरती संस्कार आहे. तर त्यांनी पण ती सुरुवात केली होती. ते झाडं पण आम्हाला कामं आलेले आहेत. म्हणजे आता तुमच्याकडे फक्तच फुलं असं फुल झाड फक्त नाहीये, तर फळ झाड आहेत. आणि पोरं तेच खाऊन ऑर्गॅनिक आणि ऑर्गॅनिक सगळं. वा, म्हणजे म्हणून दवाखाना नाही, डॉक्टरची गरज नाही, कारण ऑर्गॅनिक फ्रुट्स खाल्ले जातात, अवेलेबल आहेत, आणि ते पण घराच्या शेजारी. आणि माझा एक अंदाज आहे की पूर्वी म्हणजे माणसाची उत्पत्ती झाल्यावर, पृथ्वीची उत्पत्ती झाल्यावर सुरुवातीला अन्न नव्हतंच. त्या काळात लोक फळं खाऊनच जगायचे. ती गोष्ट आहे. मग फळं खाऊन जर माणूस जगू शकतो तर आज बी लावायला काही हरकत नाही. आम्हाला इतिहास सांगतोय, शास्त्र सांगते की राम वनवासामध्ये गेले 14 वर्ष फळं खाऊन जगले. मग त्या काळात जर ते 14 वर्ष फळं खाऊन जगू शकते, आम्हाला काय आता जर अशी परिस्थिती, आम्हाला 14 दिवसाला एक फळ मिळत नाही, एवढी वाईट परिस्थिती आमची. तुमची नाही. सर, आता पिठाची गिरणी ऐकली मी, पाणी सोय, तुम्ही महिलांनी तुम्हाला मतदान केलं आणि तुम्ही महिलांसाठी भरपूर काही केलं. मसाला पण इथे गिरणी आहे असं मी ऐकलं, बरोबर आहे? त्याचं कसं आहे म्हणजे नाही, मी तुम्हाला टॅक्सचा जो विषय होता आपला की टॅक्स भरा, ह्या ज्या गोष्टी केल्या आम्ही, पाणी, पिठाची गिरणी, याला महिलांनी जास्त उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तुम्ही जसे म्हणलं की महिलांनी तुम्हाला मतदान केलं म्हणून तुम्ही महिलांसाठी केला, तेवढेच महिलाचे उपकार हे असे नाहीये. माझ्या इथल्या महिला जागरूक पण आहे. आणि आता तुम्ही पण महिला आहे. गावातली महिला ही सुखी असलीच पाहिजे. तुम्ही बघा, महिलाला लक्ष्मी ही उपमा दिलेली. का दिली मग देणाऱ्याने? आणि महिलाच्या चेहऱ्यावर सुख, हास्य पाहिजेच, आणि ते गरजेचं आहे. मतदान केलं म्हणूनच आपण त्यांच्यासाठी काही करावं असं काही नाही. महिलांसाठी केलंच पाहिजे. आणि तिच्याकडे जे काही कॅपॅसिटी आहे काम करायची, सहनशीलता, त्याचा फायदा आपण घेतला पाहिजे. आणि त्यांना त्याच्या बदल्यात पण आपण जे द्यायला पाहिजे त्या गोष्टी दिल्या पाहिजे. काही गोष्टी आपण असं
त्यांना दिला ही गोष्ट खरी आहे, पण त्याची गरज आपल्याला होती. ते तर आहे. त्याची गरज, आता उदाहरणार्थ सॅनिटरी नॅपकिन आम्ही महिलाला मोफत दिलं, पण आम्ही नुसतंच दिलं नाही, ते डिस्प्यूट करायचं पण आम्ही व्यवस्था केली. त्या मसनी पण घेतल्या आणि 3 ठिकाणी त्या मसनी ठेवल्या. महिलाला समजून सांगितलं की तुम्ही परत इकडे आणून त्याची विल्हेवाट लावत जा. वास्तविक हा विषय एवढा अवघड आहे, मला नाही वाटत भारतात कुठं केला जात असत, पण एवढ्या खेड्यात असून सुद्धा आमच्या महिला आम्ही सांगितल्याप्रमाणे ते सॅनिटरी नॅपकिन इकडे आणून डिस्प्यूट करतात आणि दुसऱ्या महिन्यासाठी घेऊन जातात. हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. आता शहरात समजा कोणी वापरत असेल पण रस्त्यावर जर फेकून देत असेल तर वापरणं अयोग्य आहे, मला असं वाटतं माझ्या मते. असं पण मग ते आरोग्यासाठी पुरुषाला पण घातक आहे. म्हणजे आपण त्यांच्यावर उपकार केले असे नाही, ते आपल्यासाठी पण त्याची गरज न कळत आहे. गाड्या चार्जिंग करून देतो. आता बहुतेक वीजवर गाड्या चालत्या, स्कूटी, छोट्या छोट्या गाड्या, या मुलीकडे जास्त आहे, महिलाकडे जास्त आहे. मग त्यांना जर आपण चार्जिंग करून दिलं इकडे मोफत तर प्रदूषणासाठी पण चांगलं आहे. त्या गाडी घ्यायला आकर्षित होत्या. एकदा गाडी घेतल्यावर त्याला 1 रुपयाचा खर्च नाही बाबा, फुकट चालते ती गाडी, एक प्रकारे फुकटच चालते ना. त्यांच्या नजरेने फुकट चालते, माझ्या नजरेने प्रदूषण होत नाही. म्हणजे मी माझा डाव खेळतो, ते त्यांचा डाव खेळतात, असा दुहेरी फायदा आहे. ते डिझेल पेट्रोल कितीही नाही म्हणलं तर प्रदूषण करणारीच गोष्ट आहे. म्हणून चार्जिंग गाडी वाढली पाहिजे. आज भारताला जे संकट आहे डिझेल पेट्रोलचं, याला सोलर वीज हाच पर्याय आहे. वीज पाण्यापासून होते आणि सोलर सूर्यापासून होतं, आणि ते आपल्या देशात कधीही न कमी पडणारी गोष्ट आहे. म्हणजे ते पण फ्री. हा, ते पण फ्री. आणि वीज का फ्री देतो आमचं तर सोलर आहे, आम्हाला त्याचा खर्च येत नाही. पण वीज फ्री दिल्यामुळे काय होतं, त्या महिलेचा खर्च वाचला, त्या कुटुंबाचा खर्च वाचला पेट्रोलचा. त्याला असं वाटतं एकदा गाडी घेतलं की पुन्हा आपल्याला 1 रुपयाचा खर्च नाही, मग ही गाडी घ्यायला काय हरकत आहे. आणि दुसरा आमचा हेतू काय आहे, गावात प्रदूषण होत नाही. पेट्रोल डिझेलने प्रदूषण होतं. आणि आज जी देशाला समस्या भेडसावते डिझेल पेट्रोलची, हिला पण एक प्रकारे हातभार लावल्यासारखाच होतो आपण. माझी ते समाजाला विनंती आहे की विजेवर चालणारी वाहनं, सोलरवर चालणारी वाहनं आपण जास्तीत जास्त जर उपयोग केला तर डिझेल पेट्रोलची आपल्याला गरज कमी पडेल. देशात आता जे आपलं परकीय चलनाविषयी चालू आहे, आपल्याला असा प्रॉब्लेम आहे, तसा प्रॉब्लेम आहे, याला हा सोपा विलाज आहे. सोलर हा सगळ्यात बेस्ट आहे. आणि ह्या चार्जिंग गाड्या कुठेही करून दिल्या किंवा घरातलं जे विजेचं प्रमाण हे वाढायचं, गॅसच्या ऐवजी शेगडी असली स्वयंपाकाला, महिला कशाला गॅस घेईन, कशासाठी गॅस घेईन. आणि ज्या ज्या अशा गोष्टी त्या आपण केल्या पाहिजे या मताचं मी आहे, म्हणून आम्ही ते करतोय. सर, तुम्ही सोलर प्लांट कधी लावला आपल्या सोलर प्लांट किती दिवसांनी, आता मंदिर झाले, शाळा झाले, अंगणवाड्या झाल्या, ग्रामपंचायती झाले, ऑफिस झाल्या, आता खाजगी पण खूप लोकांना आम्ही सांगून लोकांनी ते बसवले. 1-2 वर्षात माझ्या अंदाजाने माझे गाव 100% सोलरवर होऊन जाईल. आणि चालू कधी केलं पहिलं सोलरचं तुम्ही, कुठं आणि काय चालू केलं? पहिलं चालू केलं आम्ही 10-12 वर्ष झाले असेल तेव्हा स्ट्रीट लाईट, रस्त्यावरचे लाईट जे आहे ते 12 वर्षापूर्वी आम्ही बसवले होते. आणि एक किचन केलं होतं, ते नंतर बंद पडलं आमच्याकडून, पण एक सोलरवर किचन पण आम्ही केलं होतं अंगणवाडीसाठी. अच्छा. त्या काळात म्हणजे सोलर हे अशी वस्तू आहे, मला सोलर हे भयानक आवडतं. कारण ते जगातले सगळ्यात जास्त देणार, फ्री आहे ना सूर्य, आणि तेवढं फुकट मिळणार जगात दुसरं काहीच नाही त्याच्या एवढं तरी. आणि ते आपण घ्यायला काहीच हरकत नाही. म्हणजे आपली गिरणी, आपलं हे प्लांट, हे सगळं, आणि आपलं ऑफिस, हे सगळं सोलरवर. सगळं सोलरवर. माझ्या गावात टोटल 2 वर्षात सोलरवर होईल. म्हणजे घरा. ओके. आता तुम्ही मसाल्याच्या गिरणीबद्दल सांगत होते की ती सुद्धा इकडे वेगळी. ते काय कल्पना आहे की बा आता जग काय झालं, तुम्ही बघा, तुम्ही शहरात अशा कुठे, तुम्ही जे बाहेरून काही खाद्यपदार्थ घेतात तर माझ्या अंदाजाने 70-80% तुम्हाला भेसळ मिळते. मसाल्यात ते फारच आहे.
गोडतेल मध्ये आहे, कशात पण आहे. मग ती भेसळ जर टाळण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? उदाहरणार्थ मिरची पावडर आहे किंवा धने पावडर आहे, हे बाजारातून न घेता जर आपण मिरची कांडप यंत्र घेतलं, धने पांडप हळद कांडप यंत्र घेतलं आणि लोकांना सांगितलं की इकडे तुम्हाला हे फ्री आहे, तुम्ही हळद इकडे करू शकता, मिरची पावडर इकडे तर महिला मिरची आणून त्याचं पावडर करून घेऊन जाईल आणि ते पण फ्री. म्हणजे दुहेरी फायदा होईल, त्यांचे 2 पैसे वाचन आणि त्यांना खायला चांगलं मिळेल. आपल्या गावच्या नागरिकाला शुद्ध खायला गेलं पाहिजे, हे पंचायतचं धोरण असलंच पाहिजे. आज भेसळ खाल्ल्याने काय झालं बघा, मानवाचं आयुष्य 100 वर्षावरून 60 वर्षावर आला. कॅन्सरचे प्रमाण बघा, अटॅकचे प्रमाण बघा. तुम्ही तर त्या संस्थेत ग्रामीण भागात काम करता, किती वाईट आहे, किती भेसळ आहे, त्याला काही अंदाज नाही. म्हणून भेसळ होऊ नये. मग बटाटा चिप्स करते इकडे, बटाटा चिवडा करून देते आम्ही, शिवाय मशीन आहेत आणि त्या पण फ्री आहे. आज जवळजवळ 400 क्विंटलच्या आसपास बटाटा चिप्स किंवा चिवडा बनवला जातो उपासाच्या दिवशी म्हणा, किंवा बटाटा चिप्स मुलाला खायचे आवडतं समजा, तर घरी तो आईला 10 रुपये 20 रुपये मागून बाजारातला पुडा घेईन बटाटा चिप्सचा. आता असं आमच्या इथे होत नाही. त्याला बटाटा चिप्स खावं वाटलं तर आईच त्याला घरी बनवून देते, कारण ते तिच्याकडे डब्यात तयारच असते, म्हणजे मशीन आहे. हा, त्याच्यामुळे त्याचा आर्थिक फायदा पण होतो आणि त्याला चांगलं पण होत. अशा बारीक बारीक छोट्या छोट्या गोष्टी या. हे काय खूप मोठं काय आहे, खूप संशोधन लावलं आम्ही, रॉकेट बनवलं, विमान बनवलं, असं काही नाही. पण रोजच्या गरजेतल्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी. परवा दिवशी मागच्या महिन्यामध्ये पंतप्रधानांनी गावाचा उल्लेख केला होता. त्यांनी पण तेच सांगितलं की त्या गावाने छोट्या छोट्या गोष्टी केल्या, छोट्या छोट्याचे आणि आमच्या पुरतेच आहे. आम्ही इतर गावासाठी काही केलं नाही किंवा देशासाठी काही केलं नाही, राज्यासाठी, पण आमचं गाव एक डेमो म्हणून आम्ही करतोय. आणखीन एक गोष्ट, आता किती 4-5 वर्ष झाले माझ्या इथे अंत्यविधी लाकडात होत नाही, शेणाच्या गौरीत करतो आम्ही. अच्छा. त्याच्या मागचा आमचा हेतू तोच आहे का लाकूड तोड कमी झाली पाहिजे. गौरी आपल्याकडे जनावरांच्या शेणापासून मिळते, मग लाकूड तोड कमी व्हायसाठी अशा काही असे छोटे छोटे प्रयोग कितीतरी. सुरुवातीला आता गौरीत जाळायचं तर कोणाला तरी ते अवघड वाटतं, अरे लाकूड सोडून गौरी आणली, माणूस जळण का नाही जळण शंका खाते. उलट माझं मत असं आहे, गौरीमध्ये फार व्यवस्थित जळतं आणि फार चांगलं जळतं. आणि हे मी साताराला बघितलं होतं. सातारा जिल्ह्यामध्ये, सातारा शहरामध्ये टोटल जेवढ्या अंत्यविधी होत्या त्या गौरीतच होत्या. अच्छा. मग मी कुठं पाहिल्यावर मला असं वाटतं, अभ्यास करते की हा आपल्याला शक्य आहे का. हो, तिकडे जर शहरात शक्य आहे तर खेड्यात ते अशक्य काही, गौरी ही खेड्यातच तयार होणारी वस्तू आहे. असं तुम्ही 22 वेगवेगळ्या देशांमध्ये जाऊन वेगवेगळ्या गोष्टी शिकला, असं तुम्ही आता एक 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 याच्या अनुभवाप्रमाणे सांगताय. अजून कुठलं सांगता येईल? जसं दुबई मधलं तुम्ही सांगितलं की पाणी नसतं तरी मिळालं, असं दुसऱ्या कुठल्या? ते सेन्सॉरचं आहे, आम्ही सेन्सॉरचे दरवाजे बसवले, ते पण आहे. थंबचं आहे, थंब म्हणजे बायोमेट्रिक. हा, थंब ते काय कर्मचाऱ्यासाठी, म्हणजे साधारण एका गावाला 30 शासकीय कर्मचारी असतात, शिक्षक वगैरे सगळे पकडून, अंगणवाडी सेविका, 30 साधारण आकडा असतो. 32, 33, 35, 30 असतात. मग ते लोक आले पाहिजे, त्यांनी हजेरी दिली पाहिजे, हजेरी लावली पाहिजे. त्याला काम असं नाही आलं नका येऊ, पण तो आला नाही आला याची नोंद तर होते. आणि ते मशीन बसवलं आणि तिथे तुम्हाला थंब द्यावं लागतं म्हणल्यावर माणूस शक्यतो चिटिंग करत नाही किंवा दांड्या कमी मारत नाही किंवा लवकर पळून जात नाही, कारण त्याला हे माहिती आहे की बाबा या मशीनला रेकॉर्ड होतं. पण म्हणजे हे आता अजून गव्हर्नमेंट आपली इम्प्लिमेंट नाही करू शकत, हे तुम्ही ऑलरेडी केलंय. गव्हर्नमेंटचं काय आहे, त्यांना सगळं माहिती आहे, पण दुश्मनी कोण घेईन, मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधन, आणि असे केल्याने आपलं मतदान जाईन का, या धाकाव्यानं गव्हर्नमेंट इकडे ह्या गोष्टीला हात घालत नाही. नाहीतर माझ्यापेक्षा गव्हर्नमेंट म्हणजे फार बुद्धिमान लोक बसलेले, पण माझं ते शिक्षणही नाही. मी 7वी शिकलेला माणूस आहे, मला कळतं त्यांना कळत नाही असं थोडी.
तिथे ते सगळे IAS अधिकारी बसले, शिकलेले लोक आहे, त्यांचा इतर जगाशी रोज संबंध आहे, रोज परदेशात जाणे येणे माझ्यापेक्षा त्यांना कितीतरी पटीने हे सगळं माहित आहे. पण समाज आपल्या विरोधात जाईन का, आपलं मतदान जाईन का, या भीतीने राज्यकर्ते लोक अशा गोष्टीला हात घालत नाही. नाहीतर त्यांनी जर ठरवलं तर 2 वर्षात भारताचं स्वर्ग वैकुंठ व्हायला काही वेळ लागणार नाही. पण ते घाबरतात. माझं मत हे घाबरलं नाही पाहिजे. देशासाठी, समाजाच्या कल्याणासाठी काही निर्णय घेतले पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचे निर्णय जर आपण विचार केला तर त्या काळात किती कडक निर्णय होते. तुम्ही तर त्या भूमीतलेच आहे. महाराजांचे निर्णय जर आपण चांगले केले, चांगले ऐकले, चांगले जर अनुभवले तर त्या काळात फार सुंदर होते ते. आणि 400 वर्षापूर्वी महाराजांनी अंधश्रद्धेला पण फाटा दिला, शिक्षणाला महत्व दिलं. त्यांच्या लढाई बघा, आमोशाच्या दिवशी सुरुवात करायचे. रस्ते काय, काम काय, जाणं काय, समुद्रातले आरमार काय, कितीतरी गोष्टी त्यावेळेस महाराजांनी केल्या. म्हणजे आपल्या रायगड किल्ल्यावर 400 वर्षापूर्वी महाराजाकडे शौचालय होतं. अजून पण आहे ते, हो, पडक्या अवस्थेत अजून आहे. मग तुम्ही विचार करा, 400 वर्षापूर्वी आमच्या देशात शौचालय वापरणारे लोक होते आणि आम्हाला अजूनही सांगावं लागत तुम्ही शौचालय बांधा, शौचालय बांधा. म्हणजे याचा अर्थ ते ज्ञान, तो विषय आमच्या देशात नाही असं नाहीये, पण ते दाबल्या जातं आणि समाज असाच मागं राहावं ही एक पॉलिसी असते. मग शेतकऱ्याच्या बाबतीत तेच होतं, लोकांच्या बाबतीत तेच होतं. जाती जातीतला वाद, जाती जातीतले भांडणं लावून काहीतरी आपल्या पोळ्या भाजायच्या. या लोकांची अशी पॉलिसी असल्यामुळं अंधश्रद्धेत ढकलून द्यायचं. ज्योतिष बघा, बाबा बघा, हात दाखवा, काहीतरी करून समाजाला मागं ठेवायचं आणि स्वतःचा स्वार्थ करायचा असं त्या लोक. पण किती जरी तुम्ही स्वार्थ केला, पण देशात जर एखादी वाईट घटना पसरत असेल किंवा वाईट लागण होत असेल तर ती सगळ्याला फेडावं लागते, सगळ्याला भोगावं लागते. उदाहरणार्थ कोरोना आला तर असं झालं का फक्त काँग्रेसचेच लोक मेले किंवा भाजपचेच लोक मेले असं झालं का? नाही, ते सगळ्याला तुम्हाला फेडावं लागतं. त्याच्यामुळं स्वार्थपणा न करताना देशहित पाहिलं पाहिजे, मानवाचं कल्याण पाहिलं पाहिजे. कोण्या जातीचे किंवा कोण्या पक्षाचे किंवा आपला स्वार्थ सोडून आपण मोठं मन करून जर विचार केला तर आपला देश सुखी समृद्धी होऊ शकतो असं माझं मत आहे. आणि महात्मा गांधींनी सांगितल्याप्रमाणे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे याची सुरुवात खेड्यापासून झाली पाहिजे, याची सुरुवात ग्रामीण भागापासून झाली पाहिजे, तरच देश महासत्ता होऊ शकतो असं माझंही मत ठाम आहे. म्हणून आम्ही आमच्या परीने आमच्या गावचं करायचा प्रयत्न केला. एक गाव आमचं नाही काही तर आजच्या घडीला देशात बेसमेंट म्हणून का होईना तयार झालेलं आहे. याची इमारत बांधायची, किती उंची वाढवायची, तो पुढच्या पिढीचा प्रश्न आहे. पण एक बेसमेंट आम्ही तयार केलेलं आहे. एक डेमो म्हणून याच्याकडे समाजाने पाहिलं पाहिजे. आणि हे होऊ शकतं, हे मीच काय अख्ख्या जगाने आज पाहिलं. रोज हजारो लोक देशातून येतात, पाहतात. तुम्ही स्वतः इथे येऊन बघितलं. हे होऊ शकतं, याच्यात अवघड काय नाही. तुम्हाला असं का वाटलं की म्हणजे ड्रेनेज तुम्ही ते पण केलंय, तुमचे पेवर ब्लॉकचे रस्ते बनवले, तुम्ही ड्रेनेज सिस्टमचा विचार केला, पण मग हे तुम्ही कुठून शिकलात किंवा काय वाटलं तुम्हाला? कसं उघडं गटार ही घाण वाईटच आहे, किती नाही म्हणलं तुम्ही, ती घाणच आहे. आणि मी असं ऐकलं विज्ञान, ते गटार जे असतं त्याच्यात जे मच्छर होतं, जी घाण होते, जे डास होते, त्यातले काही डास तर असे म्हणतात की ते 2.5-3 किलोमीटर पासून ती घाण खायला येतात. म्हणजे त्यांना कळतं कुठं घाण आहे. मग ते बंदिस्त पाहिजे. घराच्या समोर तुमची घाण साचली, तुमचं आरोग्य खराब झालं, तुम्हाला ते डास दिसले, 15 दिवस पडले, मग वाईटच आहे ना ते. आणि याला काय लई डोकं पाहिजे असं नाही. आणि आजच्या काळातली सिस्टम आहे असं नाही. आता आम्ही इतिहासात ऐकलं की मोहनजोदडो जी संस्कृती होती, त्यांचे रस्ते बघा, त्यांचे ड्रेनेज बघा, त्यांचे घर बांधणी बघा, म्हणजे किती वर्षाची ती घटना आहे.
किंवा त्या काळातले राजे राजवाड्यांनी त्यांच्या घराची बांधणी केली किंवा गावाची केली. मग ते अयोध्या असेल, मथुरा असेल, द्वारका असेल. आमच्या तुकडोजी महाराजांनी केलेलं गाव वसवलं जे मोजरी, तिथली व्यवस्था बघा. त्यावेळेस महाराजांनी ड्रेनेज स्वच्छखड्डे केलेले. मग आपलं आता आपण केलं हे नवीन नाहीये, हे जुने महापुरुषाच अनुकरण केलेलं आहे. आपल्या याच्यात विशेष काही योगदान आहे किंवा आपल्यालाच खूप बुद्धी आहे ना अक्कल आहे असं काही नाही. पूर्वीपासून आपल्याकडे आहे ऑलरेडी. पण तुमची इच्छा होती की इम्प्लिमेंट करावं. असायलाच पाहिजे ना. मग हे महापुरुषाचे फोटो लावतो आपण, गाडगे बाबा, तुकडोजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हे काय घरामध्ये शो साठी थोडी लावले जाते. यांचे विचार आपण इम्प्लिमेंट केले पाहिजे. त्यांनी काय सांगितलं, कसं सांगितलं, हे जर आपण घेतलं तरच आपल्याला घरात फोटो लावायचा अधिकार आहे ना. मग आपलं तुम्ही प्रत्येक ऑफिसमध्ये जा, आपल्या महापुरुषाचे फोटो लावले जाते आणि इकडे टेबला घालून पैसे घेते हलकट, नाही का? हे वाईट आहे. तुम्हाला काय वाटतंय की हे तुम्ही जे नवीन नवीन गोष्टी घेतल्या, तुमच्या सारखे सरपंच अजून व्हायला पाहिजेत असं आम्हाला तर वाटतं. व्हायला पाहिजे आणि होऊन राहिले. माझ्या अंदाजाने आज महाराष्ट्रात 200-400 सरपंचाचं खूप चांगलं काम आहे आणि प्रत्येक जिल्ह्यात आहे. आता काही सरपंच काय असतं, म्हणजे आरक्षण हा एक विषय आहे. म्हणजे तो शिकलेला नसेल किंवा त्याची परिस्थिती नसेल किंवा त्याला गावातले लोक विरोध करत असतात, त्याला तुम्हाला ताकद पण लागते ना. तो एक मुद्दा आहे. तुमच्याकडे ते सगळं लागतं. पण हळूहळू आता ते होऊ राहिलं. आणि मी महाराष्ट्रभर देशभर फिरतो, लोकांशी बोलतो, सांगतो. रोज लोक कुठे ना कुठे बोलवतात, कुठे ना कुठे कार्यक्रम असते. अनेक सरपंचांनी इथून बोध घेतला, इथे आले, स्वतः पाहिलं, अभ्यास केला, करतेत. आता माझ्या अंदाजाने येत्या 5-7 वर्षात हा आकडा खूप मोठा होईल आणि महाराष्ट्राचं कल्याण होईल असं माझा अंदाज आहे. मला असं वाटतं तुम्ही बाकीच्यांपेक्षा खूप 20 वर्ष पुढे आहात. म्हणजे ओव्हरऑल महाराष्ट्राच्या जनतेमधलं सांगते. जसं तुम्ही म्हटलात की तुम्ही सोलर तेव्हा चालू केलं, आज म्हणजे त्याच्याबद्दलचं सगळं डिस्कशन होत आहे. तुम्ही जे आता सीसीटीव्ही, हा त्याच्याबद्दल पण सांगा. सीसीटीव्ही, वायफाय, तुमच्याकडे स्मार्ट टीव्ही, बायोमेट्रिक, हे सगळं तुमचं म्हणजे स्मार्ट गाव बनवण्याचं काय. एक गोष्ट सत्य आहे, दोन गोष्टी वेगळ्या वेगळ्या आहे. म्हणजे आपले जुने ग्रंथ, परमार्थ आणि विज्ञान, लोकांचं असं मत आहे का हे वेगळं वेगळं आहे. शास्त्राने सांगितलं, ऋषीने जे सांगितलं त्याला समाज अंधश्रद्धा म्हणतो. आपण जर ते करायला गेलो तर त्याला लोक अंधश्रद्धेकडे चालले असं म्हणते. पण माझं मत असं आहे की तसं नाहीये. ऋषी मुनीने, संतांनी सांगितले ते पण विज्ञानच आहे. खरी गोष्ट. आणि विज्ञानाचा जन्म हा ज्ञानातूनच झालेला आहे. मग तुम्ही ज्ञानेश्वरी वाचा, तुकाराम महाराजांचा गाथा वाचा, एकनाथाचं भागवत वाचा, ग्रामगीता वाचा, कोणतेही जुने ग्रंथ वाचा. ज्ञानेश्वरीमध्ये नगर कसं असावं, रस्ते कसे असावं, जलाशय कसे असावं, वीज निर्मिती कशी होते, कशापासून होते, याचं माहिती ज्ञानेश्वरीत दिलेली आहे. मग ते अंधश्रद्धा आहे का? नाही. पण आम्हाला कळत नाही ना. ते आम्हाला कळत नसल्यामुळं आम्ही त्याला नाव ठेवतो अंधश्रद्धा. पण ते तसं नाहीये. मी कायम सांगत असतो, विज्ञानाचा बाप ज्ञान म्हणजे ग्रंथ. ग्रंथ वाचल्याशिवाय आता तुम्ही डॉक्टर आहे तर तुम्हाला हे कुठून प्राप्त झालं ज्ञान? तर ग्रंथातूनच झालं ना. ही औषधी याच्यापासून बनते. फक्त त्यावेळेस ते पाट्यावर वाटून ते औषध द्यायचे. तुम्ही आता कंपनी त्याचं तयार करता आणि 1 वर्ष टिकन, 2 वर्ष टिकन, एवढंच फरक आहे. मग पण ते ज्ञान, ते विज्ञान पूर्वीपासूनच आहे असं माझं मत आहे. आम्ही ते काढलं पाहिजे, आम्ही तो सार घेतला पाहिजे असं माझं मत आहे. वाद न करता हे जुन्या ग्रंथाला आपण समजून घेतलं पाहिजे. ग्रंथ हे आपलं अतिशय भांडवल आहे. तुम्ही बघा किती रावणाच्या लढाया असो, रामाच्या असो, महाभारतातल्या असो, त्यावेळेसच्या ज्या काही शक्त्या आहे, ज्या वेळेसचे काही विषय आहे, त्यांनी ज्या पद्धतीने मांडले. फक्त एवढं आहे, कदाचित त्या युग मंत्राचं होतं
आजचं युग यंत्रच आहे, यंत्रच आहे. संपलं. बाकी काय फरक आहे त्याच्यात? काय फरक आहे ते? त्यावेळेस त्यांनी मंत्रानं ते सिद्ध्या प्राप्त केल्या. आता आम्ही ते यंत्रानं करायचे आहे. खरी गोष्ट आहे. मग आता तुम्ही यंत्र म्हटलात म्हणून मी विचारते की ते वायफाय तुम्ही कधी लावलात? घ्यायलाच काय? पाहिजे, मग तो घ्यायची. कधी लावलात तुम्ही? आता वायफाय लावून तरी मला माझं असं वाटतं की 2012ला काहीतरी आम्ही वायफाय लावला. 2012ला? हा 2012ला? हा. म्हणजे 13 वर्षे होऊन 14 वर्षे झाले त्याला. 13-14 वर्ष. का नाही काय म्हणजे झालं काय? आश्चर्याची गोष्ट ही आहे कारण आजही घरात लोकांनी घेतला असेल तो आता काही 6-8 वर्षापूर्वी, पण तुम्ही आणि ते जसं पण आम्ही लोकांना मोफत दिलंय. ते पण मोफत जो आहे. पैसा घेत नाही त्याचा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आर्थिक नियोजन. आपण जो टॅक्स घेतला, आपण काय काय देऊन आपण नफ्यात राहू शकतो हे नियोजन केलं पाहिजे. आणि याच्यात सगळ्यात गमतीची गोष्ट काय, पंचायतीने एकत्र केल्याने ते फार कमी पैशात होतो. अच्छा. आणि वैयक्तिक एका एका माणसाने जर केलं तर त्याला खूप पैसा लागतो. महाग आहे. हा. म्हणून पंचायतीने करायला पाहिजे. पंचायत हे कुटुंबच आहे. खरी गोष्ट आहे. माझ्या अंदाजाने जी गोष्ट एका माणसाला वर्षाला 10,000 रुपये लागू शकते, तीच जर पंचायतनं केली तर 200 रुपयात होऊ शकते. हो अशा एक नाही अनेक गोष्टी आहे. हो. तुम्ही स्मार्ट टीव्ही पण लावले, हो, ते कधी लावले? कितीतरी गोष्टी अशा आहे, कितीतरी गोष्टी अशा आहे की ज्या एकत्र जर केल्या. म्हणून सहकार पद्धत जन्माला आली होती. त्या काळात यशवंतराव चव्हाण यांनी जे सहकार पद्धतीचं महत्व वाढून दिलं की ती एकत्र करा. आता उदाहरणार्थ माझ्या गावामध्ये 1,000 महिला आहे. एक साडी जर एका महिलेला दिली वर्षातून, जी 500 रुपयाला ती मिळू शकते, ती साडी 500 रुपयाची जर मी 1,000 खरेदी केल्या तर मला असं वाटतं ती साडी 250 रुपयाला मिळत. कारण मी 1,000 खरेदी केल्या. हो. माझ्या महिलेला ती घ्यायचीच आहे, 500 रुपयाला घ्यायचीच आहे. मग जर मी ती 250ला तिला उपलब्ध करून दिली तर तिचा 250चा फायदा होईल. सालातल्या 2 साड्या घेतल्या, तिचा 500 रुपयाचा फायदा होईल. असा एक एक करून आम्ही त्यांचा फायदा केला तर टॅक्स का भरणार नाही लोक? आणि टॅक्स कशासाठी घ्यायचा आहे? टॅक्स आपलं घर भरायसाठी घ्यायचंच नाही. टॅक्स त्यांना कशा सुविधा देता येईल याच्यासाठी आपल्याला टॅक्स घ्यायचा आहे. आणि तुम्ही सीसीटीव्ही कधी लावलेत? सीसीटीव्हीला पण 12-13 वर्ष झाले. त्यावेळेस म्हणजे पूर्वी समजा काही चोरी व्हायची किंवा गावात काही वाईट प्रकार होता, तर याला काय पर्याय बाबा? ते त्यावेळेस आम्ही एअरपोर्टला असं कुठंतरी बघायचो. इकडे तर काही दिसत नव्हतं. तुम्ही सीसीटीव्हीच्या नजरेखाली आहे म्हणजे ते आकर्षण वाटायचं. काय असं आहे का? अरे वा. मग मला आपल्या गावात जर असलं हे, तर सगळ्या गावात जर असलं ते काय जे काही गावात वाईट प्रकार होते त्याला पण आळा बसतो. माणसाला भीती वाटते का अरे आपण आता 1-2 वेळेस आमच्या इथे चोरीचा प्रयत्न झाला तर चोर त्याच्यात कैद झाले, आहे की नाही? किंवा महिला विषयीच्या काही गोष्टी असेल. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो, महिला पण घराच्या बाहेर पडताना अगदी व्यवस्थित पाऊल टाकून पडत्या, डोक्यावर पदर घेत्या. नाही तर मग त्या ऑफिसमध्ये दिसतं असं त्यांच्या मनात भीती की बाबा आपण चांगलं वागलं पाहिजे, आपण चांगलं राहिलं पाहिजे. मग विज्ञानाचा फायदा आपण असं चांगल्यासाठी घेतला पाहिजे. असं सिक्युरिटी पण म्हणा, कंट्रोल पण म्हणा तुम्ही, कारण ते सीसीटीव्ही कॅमेरा थ्रू हे अख्खं विलेज बघताय, अख्खं गाव बघताय. कारण मी स्वतः पाहिलं ते एका ऑफिस मधून. शाळेमध्ये गुरुजीला आपण धाक असतो, आपण काय शिकवतो हे ऑफिस मध्ये बघितलं जातं. आणि काहीही अंगणवाडीमध्ये सुद्धा. येस. आता प्रत्येक वर्गामध्ये कॅमेरा आहे. मग प्रत्येक शिक्षकाला ते त्याचा वचक पण आहे. आणि किंवा असं म्हणून नाही, पण काही विद्यार्थ्याकडून चूक होऊ नये किंवा काही गडबड होऊ नये त्याच्यावर पण आपलं आळा घातलाय, वाच असतं ना, आहे का नाही? पूर्वी तुम्हाला आश्चर्य वाटेल, ज्या वेळेस आम्ही सीसीटीव्ही कॅमेरे बसवले, ते एका वर्गात बसवले, त्यावेळेस मास्तरला ती गोष्ट आवडली नाही. ते एका शिक्षिकेने काय केलं होतं, लय भारी किस्सा आहे तो. म्हणजे मी दिसू नये म्हणून तिने त्याला कपडा बांधला होता त्या कॅमेऱ्याला. पण तिला हे कळलं नाही की ती कपडा बांधताना दिसले.
आणि ती शिक्षिका होती, पण आम्ही तिला म्हणजे काही केलं नाही, सोडून दिलं, जाऊ दे की माणूस अशाच गोष्टी करत असतो. ते तिला आणून दाखवलं की बाई तू असं असं केलं, अच्छा असं आहे का? तिथून पुढे तिने चूक केली नाही होती. तुमचं मी कॉन्फरन्स हॉल वगैरे पण बघितला, खूपच प्रेरणादायी आहे ती गोष्ट. म्हणजे आज मोठ्या मोठ्या शहरा ठिकाणी असे हॉल असतील, असा कॉन्फरन्स हॉल, मीटिंग हॉल वगैरे बनवणं, हे म्हणजे तुम्हाला का वाटलं गरजेचं आहे? नाही, ती गरजच आहे ना. लोक आपल्याकडे येते तर तुम्ही तुमच्याकडे ती व्यवस्था नसली तर कोणी खाली बसेल, कोणी बाकड्यावर बसेल, कोणी उभा राहील. मग किमान आपले तेवढ्या लोक येते, ते एवढ्या लोकांनाही बसायची व्यवस्था पाहिजे, एसी पाहिजे, फॅन पाहिजे, हॉल चकचक पाहिजे, सुधारित पाहिजे, रंगरंगोटी कशी पाहिजे, त्याची सजावट कशी पाहिजे. आणि विषय तुम्ही काढलं म्हणून मी जेवढे मी कामं करतो, मी इंजिनियरची मदत घेत नाही. मग मी स्वतःच करत असतो. इंजिनियर कडून मी पास करून घेतो. इंजिनियरला मी दाखवतो की साहेब मला असं करायचं, माझी अशी इच्छा आहे, याला हे बरोबर आहे का, तुम्ही याला मान्यता देऊ शकता का? मग अधिकारी मला ते मान्यता देते. इंजिनियर म्हणजे तरी काय, शेवटी माणूसच आहे. डिझाईन त्याच्याकडून करून घेतलं काय, डिझाईन आपण केलं काय, त्यात का आपल्या सोयीचं आपण केलं पाहिजे. फक्त हे काय इंजिनियरला दाखवून हे बरोबर आहे का, हे केल्याने काही धोका होईल का, याच्यात खर्चात काही फरक होईल का, हे नियमात बसतं का, याच्यासाठी इंजिनियरची मदत घेणं गरजेचं आहे. पण डिझाईन आपणच बनवलं पाहिजे, आपल्या गावासाठी बनवलं पाहिजे. आता माझ्या गावामध्ये सगळी जीआय पाईपलाईन आहे. जीआय पाईपलाईन कोणी करत नाही. आणि जीआय पाईपलाईन केल्यामुळं काय झालं, कुणालाही नळ कनेक्शन घेता येत नाही. अच्छा, मग पाणी चोरी हा माझ्या इथे विषयच नाही. जर तुम्हाला कनेक्शन घ्यायचं तर आधी पंचायतला अप्लिकेशन द्यावं लागतं. टोटल सिस्टम आम्हाला बंद ठेवावं लागतं पाण्याचं. अच्छा, त्याला वेल्डिंग मशीन आणावं लागतं. त्या जीआय पाईप मला वेल्डिंग छिद्र पाडावं लागतं, तेव्हा ते त्याला कनेक्शन मिळतं. चोरून ते घेऊच शकत नाही. म्हणजे ते पण गळती तुम्ही थांबवली आहे, पाण्याची गळती. आता राहिला प्रश्न, जीआय पाईप खराब होईल मातीमध्ये, पीयूसी पाईप खराब होणार नाही असं काही लोकांचं म्हणणं. तर मी म्हणलं बाबा पीयूसी पाईप, प्लास्टिक पाईप जर खराब होत नाही तर आपण जीआय पाईपला प्लास्टिक बांधू वरतून, जे वेस्टेज प्लास्टिक आहे. आणि मी पूर्ण गावातल्या माझ्या सगळ्या लाईनला प्लास्टिक बांधलं वरून. पण एवढं सगळं प्लास्टिक कुठून आलं? भंगारमध्ये उतळा आला, त्याला कितीतरी पडलेला आहे फुकट. तुम्ही आज बी माझी पाईपलाईन कुठेही उघडा, जो त्या दिवशी पाईप टाकला तसाच कोराचे कोरा पाईप आज पण निघतो. त्याला टाकून 20 वर्षे झाले. बापरे. आणि तो माझी गॅरंटी कधीच खराब होणार नाही. मला त्याचा पण किस्सा माहितीये की मला वाटतं ग्रामपंचायतने 2 डस्टबिन्स दिले, एक ओला कचरा, एक सुका कचरा. आणि त्याच्यातनं तुम्ही सगळ्यांना अवेअरनेस क्रिएट केला, प्रवृत्त केलं. पण त्याचं काय केलं, कचरा आपण खत करतो, पण प्लास्टिक ही गोष्ट वाईट आहे. आज जगाला भेडसावणारी समस्या आहे. म्हणजे तुम्ही कुठे टाकलं तरी वाईट आहे, जाळलं तरी वाईट आहे, दोन्ही बाजूला. म्हणून त्याचं रिसायकल होणं हा एकच पर्याय आहे. लोक काय करण, त्याचं रिसायकल कसं करण. मग आम्ही सांगितलं आपण एकत्र करू, आपण त्याचं काहीतरी करू. लोकांना आव्हान केलं की बाबा तुम्ही आम्हाला द्या, आम्ही त्याची व्यवस्था लावू. पण सहजासहजी लोक ऐकत नाही. आणि सगळे लोक चांगलेच असतील किंवा समजदार असेल असं नाही. गावागिने वाईट 4 कुत्रे असतेच, मी कायम सांगत असते तसं. तर तो प्रयोग का आमचा सक्सेस होईना. मग शेवटी आम्ही काय केलं की जर तुम्ही प्लास्टिक जमा करून ठेवलं तर आम्ही एक पिशवी दिली पंचायतच्या नावाची, या पिशवीत ठेवा, आम्ही 20 रुपये किलोनं तुम्हाला पैसे देऊ प्लास्टिकचे. आणि मग त्याचा परिणाम 100% जाणवला. लोक एक तुकडा प्लास्टिक फेकत नाही, ते तर फेकत नाही पण दुसऱ्याचं सुद्धा उचलून ठेवतात. आणि बरोबर बी आहे, तसे त्यांनी त्याचं काय करावं, आम्ही ते घ्यायलाच पाहिजे. आज माझं हेच मत आहे की कचरा प्लास्टिक नगरपालिका ग्रामपंचायतीने विकतच घ्यायला पाहिजे, ह्या मताचं मी.
कचरा हे सोनं आहे, तुम्ही विकत घ्या, त्याचं काय करायचं तुम्ही ठरवा. आणि तुम्हाला जर कळत नसेल तर लोकांनी त्याचं काय करावं. आपण लोकांवर ढकलून देतो, तुम्हाला कळत नाही का, त्यांना कळत नाही, तुम्हाला कळतं ना त्याचं काय करायचं, मग तुम्ही खरेदी करा ना. बरोबर. उलट तुम्ही गांडूळ खत करा, तुम्ही सोनखत करा, लोकांना द्या. तसं तुम्ही प्लास्टिक बद्दल तर सांगितलं, पण मग हा ओला कचरा, सुका कचरा, त्याचं तुम्ही काय विल्हेवाट त्याचं गांडूळ लावता? खत करतो आम्ही एका ठिकाणी. हा, आणि प्लास्टिक आता पहिले आम्ही भंगारवाल्याला द्यायचो, हा. पण आता आम्ही युनिट चालू करू राहिलो रिसायकलिंगचं. काय म्हणता? एका कंपनीने आम्हाला ते युनिट दिलंय. आमचं बाकी पत्रव्यवहार जागा सिलेक्ट झालाय. ते मशीन जवळजवळ 40 लाख रुपयाच्या पुढचं मशीन आहे. आणि नशीब आमचं असं की त्या कंपनीने आम्हाला फ्री ऑफ दिलं, ते काय 1 रुपया न घेता दिलं. वा. आणि आणि त्यापासून गॅस आणि ऑइल बाजूला होतं आणि खत बाजूला होतं. म्हणजे एवढं चांगलं ते मशीन आहे. आणि आम्हाला दिलं. सरकार पण दर तालुक्याला एक छोटं मशीन द्यायचा विचार करते, आता दिलेलं आहे. पण शासकीय कामं तुम्हाला माहिती आहे कसं असतं. शासनाची जरी इच्छा असली तरी इकडे इम्प्लिमेंट व्हायला पाहिजे. थोडा वेळ लागतो. सरपंच कसा आहे, ग्रामसेवक कसा आहे, गावातले लोक कसे आहे, त्याच्यावर ते सगळ्या गोष्टी अवलंबून आहे. खरं जर म्हणलं ना, पूर्वीपेक्षा आता शासन खूप पैसा खर्च करतं, पण लोक त्या मानाने त्याचे हे करत नाही. लोकात काय म्हणते अवेअरनेस नसल्यामुळे ह्या गोष्टी घडत्या. पण आम्ही तसं नाही. आम्ही किती चांगलं करता येईल, काय चांगलं करता येईल, काय बचत करता येईल, काय काळजी घेता येईल, हे सगळं करतो. आणि करायलाच पाहिजे, त्यात काय विशेष काही नाही. तुम्ही हे सगळं म्हणताय की तुम्ही हे करताय, त्याच्याच बरोबर महिलांसाठी मी ऐकलं की झेंडावंदन पण महिलांनाच मान हा, देतात. काय आम्ही टॅक्स भरणारा एक पहिली गोष्ट आमच्या सगळ्या प्रॉपर्ट्या महिलाच्या नावावर आहे इथे. इकडच्या हा, महिलाच्या नावावर असल्यामुळे टॅक्स भरायला महिलाच पुढे येते. आणि प्रॉपर्टी तिच्या नावावर असल्यामुळे काय झालं, मग तिने पैसा भरला म्हणून तिचा मान. तर जी महिला सुरुवातीला 1 एप्रिलला पहिल्या दिवशी टॅक्स भरेल, तिच्या हाताने 15 ऑगस्टचं झेंडावंदन करतो. याला 15 वर्ष झाले आमच्याकडे. 4 महिलाच्या हाताने झेंडावंदन करतो आम्ही. 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, 1 मे, 17 सप्टेंबर. त्यामुळे महिला आकर्षित झाल्या. आणि टॅक्स 1 एप्रिललाच भरतात. मार्च महिन्यात पैसे घेऊन फिरते बाहेर की माझा मान मला मिळाला पाहिजे. काय हरकत आहे, गावातल्या महिलाच्या हाताने झेंडावंदन केलं, याच्यात वावगं काय. सरपंचाने झेंडावंदन करावं असं काही हे नाही. फक्त एक आहे, सरपंचच तिला मान देतो, सरपंचच तिला झेंड्यापाशी घेऊन जातो, सरपंच तिला साडी चोळी देतो, ताई तुमचा मान आहे, तुम्ही झेंडावंदन करा. मी 25 वर्ष सरपंच पद माझ्याकडे सदस्यपद असताना मला झेंडावंदन करता नाही आलं. पण तुम्हाला सांगतो, यावर्षी माझी चिठ्ठी निघाली यावर्षी. मग तो मान मला यावर्षी सरपंच म्हणजे पहिले नाही मिळाला, आता मिळाला. पण आमचं नशीब फुटकं, चिठ्ठी माझी निघाली पण मान बायकोकडे गेला. मला झेंडावंदन करता आलं, मिसेस सरपंचांकडे तो मान गेला. त्या गावातलं असं नाही, चांगली गोष्ट आहे ती. आणि तुम्ही एवढं महिलांसाठी बघितलं. आता ही जी महिला इथे बघा अपंग आहे, घरकुलात राहती, एकटी राहती, त्याच हिच्या हाताने सुद्धा झेंडावंदन झालेलं आहे. मी बघितलं काही महिला अक्षरशः झेंडावंदन करताना डोळ्यात पाणी येतं, किंवा या गावचं झेंडावंदनचा मान आपल्याला मिळेल असं कधी त्यांना वाटलं नाही. आणि तो आपण दिला म्हणजे काय उपकार केले नाही, हे समाजाचंच आहे. आणि त्यांचे त्यांना द्यायला अवघड काय आहे त्याच्यात. आणि सर, मला हे ऐकायचं आहे, तुम्ही जसं महिलांसाठी केलं तसं मी ऐकलंय तुम्ही काही एल्डरली लोकांसाठी सुद्धा एक किचन चालू केलेलं आहे. हो, त्याला 7-8 वर्ष झाले. गावातले जे निराधार लोक आहेत, ज्यांना मुलं बाळ नाही, अशा लोकांसाठी आम्ही गावातच निराधार योजना चालू केली. पंचायत मार्फत केली ती. म्हणजे त्यांना जेवण असेल, कपडे असेल, चप्पल बूट असेल, दवाखाना. तुम्ही सांगत आहे एखाद्या माणसाला मूल नाही, हा त्याचा दोष आहे का? किंवा त्याचा मुलगा चांगला नाही, किंवा त्याचा मुलगा फॉरेनला गेला, अमेरिकेला गेला, एक मुलगा होता नाहीये, मग त्या माणसाने काय करावं? कदाचित त्याच्याकडे पैसे असेल बँकेत, पण स्वयंपाक करून कसं खाईल, हा पण विचार आहे. मग आणि त्याला वृद्धाश्रमात नेऊन टाकलं म्हणजे त्याला जेलमध्ये टाकल्यासारखं आहे. म्हणून आम्ही ते चालू केलं. आणि योगायोगाने 7-8 वर्षापासून ते अविरत चालू आहे. आणि विशेष म्हणजे त्या योजनेला लोकांनी पैसे दान खूप दिलं.
हो, हा, मग त्याच्यात काय आहे म्हणजे म्हणजे आज तिथे जाऊन आमच्याकडून जेवण हे 2,000 रुपये घ्या आणि जेवण द्या. आज माझा वाढदिवस आहे बा, माझ्याकडून 2,000 घ्या. आज माझ्या वडिलांची पुण्यतिथी, आमच्याकडून 5,000 घ्या. असं पण लोकांना दान दिले त्याच्यासाठी. आणि मग तिथे त्यांच्यासाठी जेवण त्याच्यासाठी बनवलं 2 जातं. महिला, एक किचन बनवलं, 2 महिला कामासाठी ठेवल्या वर्किंग. हा. म्हणजे असं भाकरी मागून आणून काहीतरी जेवण द्यायचं असं नाही. एकदम टॉप कंडिशनचं चांगलं आहे ते, पद्धतशीर. आणि म्हातारे खुश आहे, त्यांचं आयुष्यमान पण वाढलं, त्यांचं जीवन पण सुखी चालतं तिथे. त्यांचा पण आशीर्वाद मिळाला हो, तुम्हाला. मिळालंच पाहिजे. आता आपण हे ऐकायचंय की एवढं सगळं तुम्ही काम केलं, तर मी तुमचे अवॉर्डचं सगळं काही रूम बघितलं. तुम्हाला काय वाटतं ह्या सगळ्या वेगवेगळ्या योजनेत वेगवेगळे पुरस्कार दिले. पंचायत समितीने दिले, जिल्हा परिषदने दिले, विभागीय कार्यालयाने दिले, कलेक्टरने दिले, राज्य सरकारने दिले, केंद्र सरकारने दिले, अनेक संस्थांना दिले, अनेक पुरस्कार. मी म्हणलं ना 5-6 कोटी रुपये नगदी पर्यंतचे पुरस्कार दिले. आम्हाला वैयक्तिक पण दिले, लोकांनी काम पाहून दिले. आम्ही काही कोणाच्या वशिल्याचं काही गेलो किंवा काही असं संबंध नाही, किंवा मी काही राजकीय भांडवल केलं किंवा राजकीय पक्षाच्या मुळे झालं असंही नाही. काम पाहून लोकांनी दिले. म्हणजे याचा अर्थ असा की चांगल्या लोकांची संख्या पण इथे आहे, चांगल्याचं कौतुक करणारे पण लोक इथे आहे. पण चांगल्याचं कौतुक केल्यापेक्षा चांगल्याचं अनुकरण केलं पाहिजे, ही माझी हात जोडून समाजाला विनंती आहे. खरी पुन्हा एकदा तुम्ही आला, माझे काय वेडेवाकडे बोल तुम्ही ऐकलेत, हे समाजापर्यंत तुम्हाला द्यायची इच्छा आहे ते तुम्ही द्याव आणि याचा पूर्णतः फायदा समाजाने घ्यावा अशी अपेक्षा करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू, Okay. थँक्यू सो मच. ओके ओके ओके.